बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. योजना त्याबद्दल काय सांगा. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण नेहमी हारतुऱ्यांचा कार्यक्रम घेण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी हदगाव हिमायतनगर विधानसभेतर्फे त्यावेळेस आम्ही सरकारी योजनांचं भव्य शिबिर घेण्याचं मानस केलं आहे, ज्याच्यामुळे या महायुती सरकारच्या योजना, मुख्यमंत्री योजना या घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजेत असं यामागचं उद्दिष्ट आहे आणि जास्तीत जास्त जनतेला त्याचा लाभ घेता आला पाहिजे. नेमक्या कोणत्या योजना आहेत आणि कुठे शिबिर लागणार आहे? मुख्यमंत्री लाडकी योजना आहे, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक योजना आहे, तीर्थदर्शन योजना आहे, PM किसान योजना आहे. या सर्व योजना आम्ही जेणेकरून हदगाव हिमायतनगर विधानसभा पूर्ण कव्हर होईल या उद्देशाने उद्याचा 7 तारखेचा कार्यक्रम आम्ही मनाठा इथे लावलेला आहे, त्याच्यानंतर हदगावला लावलेला आहे, त्यानंतर तामसा, मेघा आणि हिमायतनगर या अशा ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित होतील आणि सर्व नागरिकांना त्या परिसरातील त्याचा लाभ घेता येईल असा आमचा अतोनात प्रयत्न आहे. आता विरोधक म्हणतात की सरकारचा रिजेक्ट पैसा नाही, ही जी योजना चालू केली हे काय चालणार नाही, काय म्हणणं नेमकं आपल्या सरकार चालवणं म्हणजे एक आपलं घर चालवण्यासारखं असते. आपण जसं नियोजन करतो तसं आमच्या महायुती सरकारने, मुख्यमंत्री साहेबांनी हे सगळं नियोजन आधी केलेलं आहे आणि आता पण नियोजन करतच आहेत. त्यांच्याकडे पैसा यायला इकडे तिकडे टॅक्सेस करून सगळा जमा होतो, त्यामुळे त्या बळावरतीच या सगळ्या योजना लागू होणार आहेत आणि 100% लाभ या योजनेचा होणार असा आम्हाला छान विश्वास आहे. सरकारच्या विरोधात ते कोर्टामध्ये पण गेले होते की लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आणि कोर्टाने त्यांना फटकारलं. आता विरोधकाच्या पायाखालची गाडी घसरत आहे, त्याच्यामुळे त्यांना आता पर्याय राहिले नाही. त्यांना आपलं अपयश डोळ्यासमोर दिसत आहे आणि या भीतीने आता ते कोर्टाची पायरी चढत आहेत. यावेळेसच त्या योजना बंद करण्याचा ते विचार करत आहेत. तर विचार करा, हा त्यांचं जर सरकार आलं तर ते ह्या सगळ्या योजना बंद करतील. त्याच्यामुळे जनतेने महायुती सरकारलाच जास्तीत जास्त मताने विजयी करावं आगामी काळामध्ये असं जनतेला आमची विनंती आहे. आता सध्या तुमच्या मुख्य शासकीय योजना शिबिर आयोजित करण्यात आले, कार्यकर्त्यांना आपल्याकडून काय आव्हान शिबिराला? आमचे जे भारतीय जनता पार्टीचे सर्व दोन्ही तालुक्यातील विधानसभेतील कार्यकर्ते आहे, सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवरती, आपापल्या क्षेत्रावर या सगळ्या योजना पर्सनली घरोघरी जाऊन प्रत्येक माता भगिनींना, ज्येष्ठ नागरिकांना समजून सांगाव्यात आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांची संख्या वाढवावी असं माझं आव्हान राहील.